हे तुम्हाला इतक्या दिवसाने कसं आठवलं? थोडंसं आता आम्हाला वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करावा लागेल. अक्कलदाढ इतक्या उशिरा कशी येते? जो अक्कलदाढ होता है ना, जी हाँ सर, वो इतना लेट कैसा आता है, वो देखना पड़ेगा. 2.5 साल के बाद बोल रहे हैं. भारतीय जनता पार्टी और शिवसेना में क्या हुआ है वो हम दोनों देखेंगे. तीसरों की ज़रूरत नहीं है अंदर आने की. हमारे दोनों में जो हुआ है ना, हम दोनों देख लेंगे. आप अपना देख लीजिए. भारतीय जनता पार्टी का ही लाउड स्पीकर कल शिवाजी पार्क में बज रहा था. उनका स्क्रिप्ट था. सब कुछ ऐसा लगता है लोगों के मन में, ऐसा है कि उनका स्क्रिप्ट था, उनका ही लाउड स्पीकर है. तालियां भी उनकी थी और घोषणाएं भी उनकी थी. तो उसके ऊपर अगर बात ना करें तो ये महाराष्ट्र के लिए अच्छा है. आपने देखा होगा कल मराठी भाषा भवन का उद्घाटन हो गया उद्धव ठाकरे जी के तरफ से. मेट्रो का उद्घाटन हो गया. मुख्यमंत्री काम कर रहे हैं, काम करतायत. मुख्यमंत्री नेतृत्व करतायत. काल मराठी भाषा भवनाचं उद्घाटन झालं. इतकं मोठं ऐतिहासिक कार्य त्यांच्या हातून घडत आहे. काल मेट्रोचं उद्घाटन झालं. इतर काही प्रकल्प उद्घाटन त्यांनी केलेले आहेत का, म्हणजे लोकार्पण झालेलं आहे. अहो त्याच्यावर बोला. भोंग्याचं काय करायचं, तुमच्या भोंग्याचं काय करायचं, यांच्या भोंग्याचं काय करायचं, त्यासाठी सरकार समर्थ आहे. शरद पवारांनी जातीवाद पसरवला. अहो त्या शरद पवारांच्या चरणाशी आपण सुद्धा जात होतात त्यांचा सल्ला मसलत करायला. कशा करता आपण टोलजंग माणसांवर बोलायचं? तेवढ्यापुरत्या टाळ्या मिळतात. त्या टाळ्या स्पॉन्सर्ड आहेत, प्रायोजक आहेत टाळ्यांना. त्या शिवतीर्थावरचा भोंगा हा भारतीय जनता पक्षाचा होता. काल एकच दिसलं महाराष्ट्राला की अक्कलदाढ उशिरा येते. सर, मतदान युतीला केलं होतं, आघाडीला नाही असं त्यांचं म्हणणं. मतदान युतीला केलं होतं लोकांनी, आघाडीला नव्हतं केलं असं ते म्हणतात. हो, असं या देशामध्ये अनेकदा झालेलं आहे. शेवटी बहुमत निर्माण होतं तेव्हा सरकार बनतं ना. युतीचं बहुमत निर्माण झालं नाही, आघाडीचं बहुमत निर्माण झालं. आणि राज्याच्या स्थैर्यासाठी आणि खोटं बोलणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी सरकार बनलेलं आहे. हे त्यांनाही माहिती आहे. खरं म्हणजे महाराष्ट्राच्या प्रश्नावर युतीचं बहुमत निर्माण झालं नाही, आघाडीचं बहुमत निर्माण झालं. आणि राज्याच्या स्थैर्यासाठी आणि खोटं बोलणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी सरकार बनलेलं आहे. हे त्यांनाही माहिती आहे. खरं म्हणजे महाराष्ट्राच्या प्रश्नावर काल जर त्यांनी मराठी भाषा भवनचं स्वागत केलं असतं, मराठी भाषा भवनचं जर त्यांनी काल स्वागत करायला पाहिजे होतं. एवढं मोठं कार्य काल घडलं आहे. महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये एक मराठी भाषा भवन उभं राहतं आहे. त्याच्याविषयी काही बोलले नाही कोणी. फक्त टीका करायची. त्याने काय मिळतं? आहे ते सुद्धा गमवून बसाल तुम्ही. भारतीय जनता पक्ष त्यांची मळमळ ही दुसऱ्याच्या भोंग्यातून बाहेर काढते. हे आता स्पष्ट दिसतं आहे. पण आता याच्यावरती फार चर्चा आम्ही करणार नाही. आमचा दृष्टिकोन विकासाचा आहे. हे राज्य पुढे न्यायचं आहे. या राज्यावर जी संकटं येत आहेत त्या संकटाशी लढा द्यायचा आहे. या राज्यामध्ये केंद्रीय तपास यंत्रणांची ज्या पद्धतीनं घुसखोरी आणि अतिक्रमण सुरू आहे त्याच्याशी लढा द्यायचा आहे. आणि हे सगळं करत असताना शिवसेनेचा भगवा झेंडा आम्हाला या महाराष्ट्रावरती फडकावायचा आहे. सर, हिंदू रक्षक ते स्वतःला म्हणले. हो गया. मुझे जो बोलना था मैंने बोल दिया है. मैंने कहा ना अक्कलदाढ़ बहुत लेट आते कुछ लोगों. हिंदी में क्या बोलते अक्कलदाढ़ को? तो लगता है, ऐसा लगता है. लेकिन छोड़ दीजिए. बहुत काम है हमको. स्टेट को, मुख्यमंत्री को ऐसे बातों पर ध्यान देने के लिए हमारे पास वक्त नहीं है. कल की जो आप जिस बारे में बता रहे हैं शिवाजी पार्क की सभा, लोगों को लगता था बीजेपी की सभा है, बीजेपी का एजेंडा चल रहा है सब. बस कितने स्टेट में बीजेपी शासित राज्यों से अजान बंद की गई है.
या मशीदी के ऊपर से भोंगे निकाल दिए हैं, वो देखो पहले। कानून, राज्य में कानून का राज चलता है महाराष्ट्र में। जो कानून से काम करना है वो कानून करेगा, गृहमंत्री करेंगे। सर ईडीच्या नाही तर मदरशामध्ये धाडी टाका असं आईचं वाक्य आहे, अशी वाक्य खूप आम्ही ऐकली आहेत। जिस तरह से राज ठाकरे ने एक बार फिर जातिवाद की बात की है, ये कि शरद पवार जो है